मी महेश्वरी रमेश लांडे. मी PhD करत आहे. आदिवासी कवितेतील स्त्री जाणीवा हा माझा PhDचा विषय आहे. त्यामध्ये मी सर तुमचे 2 कविता संग्रह निवडलेले आहे. त्यानिमित्ताने मी तुमची मुलाखत घेऊ इच्छिते. मी बाबाराव मडावी सरांची मुलाखत घेत आहे. प्रख्यात साहित्यिक आहे हे. महाराष्ट्र आणि बाहेर राज्यातही त्यांचं साहित्य मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. त्यांच्या साहित्याचा मोठ्या प्रमाणात अनुवादही झालेला आहे आणि बऱ्याच विद्यापीठांना त्यांचं साहित्य अभ्यासासाठी देखील लागलेलं आहे. सर, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही एक छानशी कविता म्हणून दाखवा सुरुवातीला. हो का? बरं, काही हरकत नाही. कवितेचं नाव आहे लेक रे माझे उपवासी. म्हणजे या कवितेमध्ये स्त्रीच्या वेदना आपण चित्रित केलेल्या आहे. म्हणजे ही आपलं कुटुंब, आपली लेकरं बाळं घेऊन ती जीवन जगते आहे. तिच्या जगण्यामध्ये कसे कष्ट आहे, वेदना आहे, व्यथा आहे, हे या कवितेच्या याच्यामध्ये मी चितारलेलं आहे. लेक रे माझे उपवासी. लेक रे माझे उपवासी ग बाई, कशी करू मी हताश झाले ग बाई. लेक रे माझे उपवासी ग बाई, कशी करू मी हताश झाले ग बाई. कष्ट करून पैसा उरत नाही, कष्ट करून पैसा उरत नाही. दैना माझी सरता सरत नाही, दैना माझी सरता सरत नाही. उपवास माझ्या संसारात बाई, उपवास माझ्या संसारात बाई. पोटात चिमुकल्याच्या अन्न नाही. तग धरू कशी मी सांगा तुम्ही, तग धरू कशी मी सांगा तुम्ही. जाऊ कुठे जीव घाबरला बाई, जाऊ कुठे जीव घाबरला बाई. वनवन जीवाची सरत नाही, वनवन जीवाची सरत नाही. घाम गाळूनही सांज पुरत नाही. ही परवड आमची कुणी केली, ही परवड आमची कुणी केली. स्वातंत्र्यावर घाला आमच्या कुणी केला, स्वातंत्र्यावर घाला आमच्या कुणी केला. समतेच्या वाटेनं जावे कसे आम्ही, समतेच्या वाटेनं जावे कसे आम्ही. आकांत आमच्या संसाराचा मिटवा हो कोणी. श्वास हाडांच्या सापळ्यात धरा हो कोणी. न्याय आम्हाला ध्याना हो कोणी. ती अर्थ हक्क घालते आहे. समतेचं जीनं आम्हाला जगायला मिळायला पाहिजे अशी तिची पोटतिडीक आहे. दुनिया आमच्या घामावर तरी, दुनिया आमच्या घामावर तरी. कशी ही दुर्दशा कळत नाही. कष्ट करूनही उपाशी राहण्याची पाळी आमच्यावर का बरं आहे, हा प्रश्न इथल्या व्यवस्थेला ही कष्ट करणारी स्त्री विचारते आहे. दुनिया आमच्या घामावर तरी, कशी ही दुर्दशा कळत नाही. कसे शोधू हक्काचे जिने, कसे शोधू हक्काचे जिने. कोणी लपविले काही कळत नाही. मी एकटी निघाले आता लढाया. आता ती संघर्षाची भूमिका घेते, कारण या साऱ्या व्यथा वेदना ती भोगत असताना या देशातल्या लोकशाहीचे श्वास, या देशातलं स्वातंत्र्य, समता हे सारं तिला उपभोगायला मिळालं पाहिजे. म्हणून ती मी एकटी निघाले आता लढाया. नका रोखू जाऊ द्या पुढे पुढे. हाल जीवाचे लेक रे उपवासी. जाऊ द्या पुढे पुढे, जाऊ द्या पुढे पुढे. अच्छा. धन्यवाद.